भोळ्या भाविकाला भुक्ती आणि मुक्ती प्राप्त होते. एक 5 मिनिटात तुम्हाला उदाहरण सांगून आपली सेवा या ठिकाणी आटोपती घेतो. भुक्ती आणि मुक्ती भक्ताला कशी प्राप्त होते. सुदाम देवाचं चरित्र सर्वांना माहिती आहे. भगवान कृष्णाची बालमित्र सुदाम. सुदामजीला दारिद्र्य प्राप्त झालं होतं बरं का. दारिद्र्य, गरिबी प्राप्त झाली होती. काही लोक म्हणतात कशामुळे सुदामजी गरीब झाले, तर त्यांनी चोरून फुटाणे खाल्ले होते. असं ऐकलेलं आहे ना तुम्ही, असं ऐकलेलं आहे ना. सुदामाला गरिबी का प्राप्त झाली, म्हणे ते लहान वयात शिकायला होते आणि भगवान कृष्ण ते त्यांच्याकडे फुटाणे होते, चणे होते आणि ते भगवान कृष्णाला चोरून खाल्ले आणि म्हणून त्यांना गरिबी प्राप्त झाली. असंच आपण सगळ्यांनी ऐकलं बरं का. पण तसं नाही महाराज. ऐका नीट, बारीक ऐका, तुम्ही कुठंच ऐकलेलं नसेल. महाराज सुदामजी महान भगवत भक्त, अत्यंत सेवाधारी. सांदीपनी ऋषींच्या आश्रमामध्ये भगवान कृष्ण आणि सुदामदेव एकत्र विद्या ग्रहण करायचे. सुदामजी सेवाभावी, मन लावून सेवा करणारे. आता सांदीपनी ऋषींच्या ज्या पत्नी होत्या ना, त्यांची सुदामजीला फार दया यायची बरं का. काटक शरीर झालेलं, लुकडं शरीर झालेलं, त्यांना नेहमी असं वाटायचं याला काहीतरी खायला द्यावं. आणि त्यांच्या घरामध्ये एक हरभऱ्याची पुरचुंडी होती, चण्याची. आणि सुदामजी समिधा गोळा करायला जाण्याची वेळी आता त्या गुरुमातेने विचार केला की मी सगळे जर गेले ना, त्या सुदामालाही हरभऱ्याची चण्याची पुरचुंडी देईल आणि मग ते खातील, शरीर थोडं चांगलं राहील, असा त्यांनी विचार केला. आणि तेवढ्यात दुर्वास मुनी भिक्षा मागायला आले. भिक्षाम देही. त्यावेळी गुरुमातेनं हात जोडून सांगितलं, स्वामीजी घरामध्ये सध्या काहीच भिक्षा नाही. स्वामी म्हटले काय अडचण नाही. गेले, पण गेल्यानंतर त्यांनी अंतर ध्यान लावून पाहिलं. घरामध्ये हरभऱ्याची पुरचुंडी आहे आणि गुरुमाता म्हणतात घरात काहीच नाही, मला विनमुख पाठवलं, माझ्याबरोबर खोटा व्यवहार का केला. आता ते दुर्वास ऋषी होते महाराज. अग्नीच विस्तव परवडला, दुर्वास ऋषी परवडले नाही. दारासमोर आले आणि सांगितलं, गुरुमाता घरामध्ये भिक्षा असताना मला विनमुख पाठवलं, मी शाप देतो म्हटले, जो कोणी ते हरभरे फुटाणे खाईल ना, आजन्म दारिद्र्य होईल, आजन्म त्याला गरिबी प्राप्त होईल. आणि ही गोष्ट सुदामदेवानी ऐकली महाराज. लहान वय, त्यांनी विचार केला आता गुरुमाऊली हे हरभरे फेकून देणार, एखादे जीवजंतू खाणार, ते जेव्हा मानवी जन्मात येतील तेव्हा त्यांना दारिद्र्य प्राप्त होणार. म्हणजे आपल्यामुळे कितीतरी लोकांना दारिद्र्य भोगावं लागेल. असा सुदाम किती तपस्वी होते पहा. मग सुदामजींनी काय केलं, ते हरभऱ्याची पुरचुंडी घेतली आणि एकटेच कोणाला न सांगता न दाखवता ते सगळे हरभरे प्राशन केले. वा वा वा, काय भक्ताचं हृदय असतं महाराज. आपल्यामुळे दुसऱ्या कोणाला त्रास होऊ नये. आणि ते हरभरे, आता तो ऋषीचा शाप होता महाराज, शापादपी शरादपी. आणि सुदामजीला त्या ठिकाणी दारिद्र्य प्राप्त झालं. विवाह झाला, विवाह झाल्यानंतर मुलं झाले, घरामध्ये 18-20 दारिद्र्य. पत्नी सांगते, स्वामी आपण दोघं होतो तोपर्यंत ठीक आहे, पण मुलाला जर भूक लागली त्यांनी कोणाच्या तोंडाकडे पाहायचं. एक काम करा, द्वारकाधीश भगवान कृष्ण तुमचा मित्र आहे, त्याच्याकडे जा, काहीतरी तो देईल. सुदामजींनी सांगितलं नाही, आम्ही देवाला काही मागण्यासाठी आमची भक्ती नाही महाराज. भक्ती देवाची करावी आणि देवाला प्रपंचातल्या विनाशी गोष्टी मागाव्यात, हे व्यापाऱ्याचं काम आहे. आम्ही भक्त व्यापारी नाहीत, आम्ही भक्त हे भक्त आहोत. पण शेवटी पत्नीच्या आग्रहास खातर सुदामजी गेलेले आहेत. मुठभर पोहे घेऊन गेलेले आहेत आणि गेल्यानंतर त्या ठिकाणी दारामधून आवाज दिला, कोण आले? सुदाम आलेत. महाराज भगवान कृष्ण त्या ठिकाणी आसनावरती बसलेले होते. सुदाम नाव ऐकल्यावरती भगवान कृष्ण त्या ठिकाणी धावत पळत आलेले आहे. अंगावरती जीर्ण शीर्ण झालेले वस्त्र, क्रूश झालेले सुदामजी कडकडून मिठी मारली. त्या ठिकाणी सुदामजीने आणलेले पोहे खाल्ले, 2-4 दिवस आदरातिथ्य केलं. पण जाताना देवानी सुदामजीला काहीच दिलं नाही महाराज, काहीच दिलं नाही. जशा मळक्या कपड्यावर आले होते ना, तसेच मळक्या कपड्यावर ते मागं चालले. आणि हे नगरवासी लोकांनी पाहिलं. त्यांनी विचार केला, आजपर्यंत जो कोणी साधू, जो कोणी ब्राह्मण द्वारकाधीशाला भेटायला गेला ना, तो मोकळ्या हाताने कधीच आला नाही. जाताना तो फाटक्या कपड्यानं गेला, पण येताना गाठोडीची गाठोडे घेऊन आला. पण हा सुदामजी कोण असा संत आहे, कोण असा साधू आहे, ज्या वेशात गेला, ज्या कपड्यावर गेला, त्याच कपड्यांनी मागं आलाय, रिक्त हाताने मागं आलाय, मोकळ्या हाताने गेला आणि द्वारकाधीशाला भेटूनही मोकळ्याच हाताने मागं आला. कोण असा वैराग्यवान विरक्त संत आहे, साधू आहे. महाराज सुदामजीला पाहण्यासारखी दुतर्फा गर्दी जमली. आता सुदामजीच्या मनातला विचार पहा बरं का. आता सुदामजीच्या जागेवर जर तुम्ही आम्ही असतो, आपण काय विचार केला असता?
अरे एवढं मोठं वैभव आपल्याला काहीच दिलं नाही, याची काय काडी लावायची काय याच्या वैभवाला, असं आपण म्हटलो असतो की नाही. पण सुदामजी काय विचार करतात ऐका बरं का. सुदामजी त्या ठिकाणी म्हणतात, अधनोयम धनम प्राप्य माध्यमनुच्चैर्मां स्मरेत इति कारुणिको नूनम धनम मे भूरिना ददा. सुदामजी म्हणतात, मी आजपर्यंत ऐकलं होतं माझा कृष्ण परमात्मा दयाळू आहे, कृपाळू आहे, पण आज माझ्या प्रत्यक्षानुभूतीला आलंय, मी जेवढं ऐकलं होतं ना त्याच्यापेक्षा माझा कृष्ण हजारो पटीनं दयाळू आहे. का? कारण माझ्या कृष्णाने विचार केलाय, या दरिद्र सुदाम्याला मी जर धन दिलं तर या धनाच्या नादात तो माझी भक्ती करणार नाही, माझं चिंतन करणार नाही, आणि म्हणून माझ्या देवाने मला काहीच दिलं नाही, ही माझ्या देवाची माझ्यावरती दया आहे. वा, काय भक्ताचं जीवन असतं महाराज, काय भक्ताचं हृदय असतं. आणि सुदामजीच्या अंतःकरणातला हा शुद्ध भाव देवाने पाहिला, आणि मग सुदामा ब्राह्मण दुःखे दरिद्रे पिढीला, केव्हा त्याला सोन्याचा गाव दिला? शुद्ध भाव देखोनिया. महाराज देव कोणाला पण स्वीकारत नाही बरं का, नाणं असं खणखणीत वाजून घेतो आणि मग त्याच्यावरती कृपा करतो. भुक्ती मुक्तीचे हे स्थळ भोळे भाविका निर्मळ. बरं महाराज तुम्ही सांगितलं शरणागत भगवत भक्त भाग्यवान आहे, त्याला भुक्ती मुक्ती प्राप्त होतात, पण हे कशाच्या आधाराने सांगतात? शेवटचं चरण,